रयतेचं राज्य ही छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली देण किंवा संकल्पना होती। रयतेचं राज्य म्हणजे जनतेचं राज्य। संविधान आहेच, लागूच आहे, पण संविधानाप्रमाणे आपण वागतो का? तर नाही वागत। संविधान ज्यांना राबवायला सांगितलेले आहे ते हात तरी योग्य आहेत का? तर ते मातीचे झालेले आहेत। मग कृतीची जोड मिळत नसल्यामुळेच माणूस गुलाम झालेला आहे भारतातलाच। त्या साधारण 1000 टोप्या आहेत, त्या जनता मालक लिहिलेल्या आहेत। तर मग ते लिहून टोपी डोक्यात घातल्याच्या नंतर कळलं, अरे आपल्याकडे च लावला ना की ते ठासून होते बघा। मग जनताच मालक केलं, त्या 1000 टोप्या संपत आल्या जवळपास। खळकण डोळ्यात पाणी येतं। 70 वर्षाचे लोक माझ्या पाया पडतात, माझं मन ऊर भरून येतो सर। काय परिस्थिती आहे की 70 वर्षाचा माणूस 70 वर्षाच्या महिला पाया पडतात। काय सांगू, एवढं का महान कार्य आहे माझं? अजिबात नाही। आम्ही भारताचे लोक किंवा लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजेच लोकशाही राज्य। लोक बिघडला म्हणून प्रतिनिधी बिघडले, म्हणून प्रशासन बिघडलं, हे तितकंच खरं आहे। पहिला प्रश्न जनतेसमोर हाच आहे, चोराच्या हाती तिजोरीच्या चाव्या। हा पहिला प्रश्न आहे जनतेसाठी। की आम्ही खूप करून पाहिलं, अण्णांचं असं झालं, केजरीवालांचं तसं झालं, तू काय दिवे लावणार आहे वगैरे वगैरे होतं। बाबा रे, पास झाला चुकून माकून तर भाषणं टोकत फिरू नको बरं। कारण तू त्या खुर्चीत बसला की छानपैकी प्लेटमध्ये शेण घेऊन चमच्यानी खातो, अगदी बारीक त्याच्यावर शेव टाकतो, चिरलेली कोथिंबीर टाकतो, किसलेलं खोबरं टाकतो आणि खातो मस्त चटपटीत करून। मी लढणार, मी अजून हा जगन्नाथाचा रथ पुढे नेणार। लोकशाहीला डंक लागू नये, आता लागलेलेच आहेत, ते डंक कसे कमी होऊ शकतील त्यासाठी प्रयत्न करत राहणार आणि जनताच मालक कशी राहू शकेल जनतेला सुद्धा अवेअर करतच राहणार। मंडळी, भारत स्वतंत्र झाला आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी भारतामध्ये संविधान लागू झालं। भारतामध्ये संविधान लागू झालं आणि त्यानंतर आता जवळपास 70 ते 80 वर्ष उलटून गेली आणि त्यानंतर नागरिकांना संविधानानं दिलेले मूलभूत अधिकार, मूलभूत हक्क हे खरंच टिकले आहेत का, असा प्रश्न आता उपस्थित व्हायला लागला। हे जे अधिकार आहेत, हे जे हक्क आहेत, यांची प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून तसेच राजकारण्यांकडून कुठेतरी पायमल्ली होते का, असा प्रश्न उपस्थित होतोय। आणि या सगळ्यातच कुठेतरी नायक चित्रपटातला अनिल कपूर तुम्हाला आठवतोय का? तो अनिल कपूर कुठेतरी यावा आणि त्यानं पूर्ण व्यवस्थाच बदलून टाकावी, स्वच्छ पारदर्शक कारभार आणावा, असं आपल्याला नक्कीच वाटतं। पण जेव्हा कुठे हे प्रश्न आपल्याला उपस्थित होतात तेव्हा जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही असणाऱ्या भारत देशाचे नागरिक म्हणून आपण नक्कीच निरुत्तर होतो। मग अशा वेळी एक माणूस सोशल मीडियावर प्रशासकीय अधिकाऱ्यांची खरडपट्टी करताना दिसतो आणि तो माणूस स्वतःची एक पार्टी काढतो, स्वतः निवडणुकीला उभं राहतो आणि त्यानंतर संविधानाला धरून संविधानाच्या मार्गाने ही व्यवस्था बदलून टाकण्यासाठी प्रयत्न करतो। म्हणजे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे विशेष भारीच्या नव्या कोऱ्या सेगमेंटमध्ये, ज्याचं नाव आहे पॉडकास्ट भारी। आणि या पॉडकास्टची सुरुवातच आपले हे जे विशेष भारी माध्यम आहे, ज्याला आपण म्हणजे आज पत्रकारितेला संविधानाचा किंवा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटलं जातं, त्या संविधानाच्या विषयापासूनच आजच्या पॉडकास्टला आपण सुरुवात करणार आहोत। आणि आज अर्थातच मी तुम्हाला ओळख करून दिलेलीच आहे, आपल्यासोबत आहेत निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे सर। नमस्कार 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 नमस्कार। जितेंद्र भावे सर, तुमचं विशेष भारीमध्ये खूप खूप स्वागत आहे। आता सगळ्यात पहिला प्रश्न म्हणण्यापेक्षा चर्चेचा विषय, तुमच्या टोपीवर लिहिले जनताच मालक। जनता खरंच विसरली का ती मालक आहेत, किंवा असं काय वाटतं? पूर्णार्थाने विसरली आहे। तेही 78 वर्ष झाल्यानंतर रिमार्केबली तिच्या लक्षात राहायला होतं, पण ती विसरली आहे। मला थोडंसं तुम्ही 78 वर्षाचा हे दिला दाखला, मला अजून शेकडो वर्ष मागे न्यायचंय तुम्हाला। रयतेचं राज्य ही छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली देण किंवा संकल्पना होती। रयतेचं राज्य म्हणजे जनतेचं राज्य। आणि मग ते तुम्हाला 1950 साली पुस्तक रूपानं, संविधानाच्या रूपानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला सांगितलं की आम्ही सर्व भारताचे लोक, म्हणजे तुम्ही स्वतः जनता मालक आहात,
हे सांगितलं खरं, पण आपल्या भारतीयांचा एक प्रॉब्लेम आहे, किंबहुना माणूस जातीचाच हा एक प्रॉब्लेम आहे. सुविचार देणारे, मोठे मोठे विचार देणारे विचारवंत, त्यांना आपण लक्षात ठेवतो, त्यांचे पुतळे बनवतो, त्यांचे फोटो बनवतो, ते स्मरणात राहतील अशी त्यांची पुस्तकं असतात, ती जतन करतो, वाचतो, पाठही करतो, अभ्यासही करतो, शिकवतोही, पण कृतीची जोड मात्र मिळत नाही. मध्यंतरी मी छत्रपती शिवाजी राजे बोलतोय असा पिक्चर आला होता, त्याच्यामध्ये तो असं करून मी मराठी असं ते सांगतोय. तर ते काय, कृतीची जोड द्या हा संकेत आहे. संविधान आहेच, लागूच आहे, पण संविधानाप्रमाणे आपण वागतो का? तर नाही वागत. संविधान ज्यांना राबवायला सांगितलेलं आहे ते हात तरी योग्य आहेत का? तर ते मातीचे झालेले आहेत. मग कृतीची जोड मिळत नसल्यामुळेच माणूस गुलाम झालेला आहे भारतातलाच, आणि त्याला ती आठवण द्यायला लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. आणि म्हणून खेळता खेळता, काम करता करता, बोलता बोलता, लोकांना भेटता भेटता, समस्या जाणून घेऊन त्या सोडवता सोडवता अगदी ऑर्गॅनिकली जनताच मालक. पहिलं खरं तर आमच्या डोक्यात जनता मालक हा शब्द आला ना, आमच्या पहिल्या ज्या टोप्या आहेत त्या साधारण 1000 टोप्या आहेत, त्या जनता मालक लिहिलेल्या आहेत. तर मग ते लिहून टोपी डोक्यात घातल्याच्या नंतर कळलं, अरे आपल्याकडे च लावला ना की ते ठासून होते बघा. मग जनताच मालक केलं आणि त्या 1000 टोप्या संपत आल्यात जवळपास. आता पुढच्या ज्या काही आम्ही 2-4 हजार टोपे छापले आहेत, ते सगळे जनताच मालक नावाने आहेत. नक्कीच सर. आता जर बघायला गेलं तर संविधानाच्या भाग 3 मध्ये कलम 12 पासून 35 पर्यंत मूलभूत अधिकार दिलेले आहेत. संविधानानं आपण आपल्या देशामध्ये राहत असताना बरेच अधिकार आणि हक्क दिलेले आहेत. पण जेव्हा आपण एखाद्या सरकारी कार्यालयात जातो तेव्हा एक सरकारी अधिकारी तुम्हाला तुमच्या कामासाठी का कोपऱ्यात उभं करतो, त्यावेळेस कुठेतरी जनता मालक वाटत नाही असं मला वाटतं. खरं आहे तेच. MPSC आणि UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात मी इथे दाखला देईन. आत्ताचे म्हणजे आता काही काठावर राहिलेले असतील शेवटचे, जे बिना परीक्षेचे शासनाच्या सेवेत आलेले असावेत, पण 99% आता मात्र MPSC UPSC करूनच आलेले आहेत. बरोबर. पण ते रात्रंदिवस अभ्यासिकांमधून, वेगवेगळ्या लायब्ररीज मधून अभ्यास करून या MPSC UPSCच्या परीक्षा पास होतात. तिथे त्यांच्या ट्रेनिंगवर आपण करोडो रुपये खर्च करतो. आणि असे चांगले शिकवलेले लोक, ट्रेन केलेले लोक ज्या वेळेला राज्य सेवा आयोग, लोकसेवा आयोग हे आयोग स्थापन करून त्यांच्या माध्यमातून परीक्षा देऊन पास होऊन त्या खुर्चीत बसल्याच्या नंतर ज्या सरंजामशाहीला लोकशाहीची निर्मिती करून, संविधान देऊन, त्यातनं कायदे निर्माण करून तिलांजली देण्याचा प्रयत्न झाला, तिथं मात्र MPSC आणि UPSC केल्यानंतर याच प्रशासनातल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये आपसुकच एक सरंजामशाही आल्याचं दिसतं आणि तो उभा करू लागतो. म्हणून मी म्हणजे जनतेला कोपऱ्यात उभा करू लागतो. म्हणून मी कायम माझ्या MPSC UPSCच्या अभ्यास करत असलेल्या अभ्यासिकेतल्या विद्यार्थ्यांना सांगत असतो, बाबा रे, पास झाला चुकून माकून तर भाषण टोकत फिरू नको बरं. कारण तू त्या खुर्चीत बसला की छानपैकी प्लेटमध्ये शेण घेऊन चमच्यानी खातो, अगदी बारीक, त्याच्यावर शेव टाकतो, चिरलेली कोथिंबीर टाकतो, किसलेलं खोबरं टाकतो आणि खातो मस्त चटपटीत करून. तर तसलं करू नको, आणि तो करतोय आज. आणि ही शिकलेल्या लोकांची अवस्था आहे. आणि आता जे काही खेडूत लोक राहिलेले, थोडी बहुत अज्ञानी 10-20% लोक, त्यांना तर उभं सुद्धा नाही करत हो, त्यांना डायरेक्ट केबिनच्या बाहेरच सांगतात. आणि त्यातल्या त्यात मग एक सुंदर असं सकारात्मक दृश्य केव्हा दिसतं, एक लोंढे साहेब म्हणून आहेत, जिल्हा परिषद ह्याच्यामध्ये समाज कल्याणमध्ये आहेत. ते ज्या वेळेला आपल्या केबिनचं कवाड उघडं ठेवतात, नंतर एक अजून साहेब आहेत, त्यांचं नाव नाही आठवत मला, ते सांगतात, मला शासनाने माझ्या राज्य शासनाने दिलेला पगार माझ्यासाठी पुरेसा आहे, माझं त्यात भागतं. आणि ते लोंढे साहेब काय म्हणतात, माझ्या केबिनचं दार कोणीच कधीच लावायचं नाही आणि माझ्याकडे येताना विचारायचं नाही, मी तुमचा नोकर आहे, मी तुमचा सेवक आहे. तर मालकानी आत येताना कशाला विचारायचंय घरात? उलट मला विचारलं पाहिजे, तुम्ही काय काम केलंय, काय काम करणार आहात आणि माझं हे काम करता का? तर असे लोक ज्या वेळेला भेटतात ना, तर त्यांचा मात्र आपल्याला खूप आदर्श घ्यावा वाटतो. आणि त्याच लाईनमध्ये मी TN शेषन पासून, अशोक खेमकांपासून, तुकाराम मुंडेंपासून,
तुमच्या डॉक्टर प्रवीण गेडामांपर्यंत आणि अजून बरीच मंडळी आहेत. तर ती लोक ज्या वेळेला अशा पद्धतीनं काम करताना दिसतात तर त्यावेळेला त्या बाबतीत संविधान यशस्वी झाल्यासारखं वाटतं मला. आणि इतर बाबतीमध्ये जनता पण तेवढीच कारणीभूत आहे. जसं संविधान लागू होताना ते लागू करणारे हात जसे भ्रष्ट आहेत म्हणून आपल्याला अडचणी येत आहेत, तसं ते स्वीकारताना जनता सुद्धा खूप मागे बॅकफूटवर जाते. तर ती जनता सुद्धा जबाबदार आहे. बरोबर, नक्कीच. आता तुम्ही एमपीएससी युपीएससी संदर्भ दिला. एमपीएससी युपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी संघर्षातून येतात, बऱ्यापैकी रुरल बॅकग्राऊंड मधून, ग्रामीण भागातून येतात. इथून संघर्ष करतात. संघर्षाच्या म्हणजे पोस्ट निघण्याच्या अगोदर त्यांचा एक ओरा असतो की बाबा अब जाएंगे और बदल डालेंगे पुरा, असा त्यांचा एक भाव असतो. पण जसं ते खुर्चीवर बसतात तसं त्या खुर्चीचं रूप घेतात, त्या व्यवस्थेचं रूप घेतात आणि त्यानंतर मग ते जसं तुम्ही सांगितलं की सरंजामशाहीकडे ते झुकतात. आता पुढचा असा विषय सर की थोडंसं थांबवेल मी तुम्हाला. तुम्ही जे म्हणालात ना एमपीएससी युपीएससीचे करणारी मुलं जी आहेत सुरुवातीला एकदम जोशमध्ये असतात, बदल डालेंगे. तर सर खूप जबाबदारीनं मी कॅमेऱ्यासमोर सांगतोय, खूप जबाबदारीनं सांगतोय की आजचे हे विद्यार्थी अभ्यासिकांमधून 80% विद्यार्थी कोणत्या टेबलला, कोणत्या गावातल्या टेबलला, कोणत्या खात्यातल्या टेबलला, कोणत्या पोस्टिंगला आजचा रेट काय आहे आणि तिथे काय फ्लो मध्ये रिटर्न्स मिळतात आणि त्याच्यात येणारे अडथळे काय, अँटी करप्शननी ट्रॅप केल्याच्या नंतर त्यातनं बाहेर निघण्याचे मार्ग काय, याच्यावर खूप चर्चा आणि चर्वित चर्वण करताना खूपदा आम्ही अभ्यासिकांमधले मुलं पकडलेत. तर ही भीषणता जी आहे ना आणि दाहकता जी आहे ना, ही वस्तुस्थिती जी आहे ती मला आता या निमित्ताने अधोरेखित करायची आणि त्या मुलांना सांगायचंय की बाबा रे, तुझा चुलत भाऊ, मावस भाऊ, भाचा, पुतणी हे सगळे 8 आणि 10 हजार रुपयामध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून जेव्हा काम करतायत तर ते 12-15 तास काम करतायत. एक्सप्लॉयटेशन होतंय त्यांचं. आता कालच मी हे नाशिकची जी कोजेंट नावाची कंपनी आहे ती सर्वत्रच आहे, पण नाशिकच्या याच्यामध्ये त्या मुलींना बिलो द बेल्ट डायलॉग मारून टार्गेट पूर्ण केलं जातं. 12,000 रुपये दिले जातात. 15-15 तास काम करून दिलं जातं. सूला शीला सोडत नाहीत, त्याचं सुद्धा कॅल्क्युलेशन आहे. आणि मुलींच्या बाबतीमध्ये एमसी पिरियडच्या दरम्यान पॅड बदलण्याची सुद्धा सर सोय नाहीये. इतकी भीषणता एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला सरकारी नोकऱ्या आणि त्या मिळालेले लोक किंवा मिळवू पाहत असलेले लोक अशा चर्चा करताना ज्या वेळेला पाहतो तर त्यावेळेला ते जोश असतो, बदल दूंगा, बदल डालूंगा, हा 100त 1, 2, 3च, त्याच्यावरती नाही. आता तुम्ही हा सगळा लढा सुरू केलाय, ह्याच गोष्टी विरोधात आता तुम्ही तुमच्या पार्टीचा सुद्धा मोटिव्ह किंवा उद्देश तोच आहे की व्यवस्था, जी भ्रष्ट व्यवस्था आहे ती बदलावी, संविधानाच्या मार्गाने लोकांनी यावं असं तुम्हाला वाटते. काय विजन डोळ्यासमोर ठेवताय, कशा पद्धतीची? कारण बऱ्याच जणांनी या बदलण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे आता एक गोष्ट सांगतो, तर तुम्ही सुद्धा काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षामध्ये होता आणि आम आदमी पक्षाची सुरुवात पण अशाच पद्धतीची आहे की व्यवस्था बदलूया, भ्रष्टाचार थांबूया, करप्शन थांबूया. मग लोकपाल विधेयकाची मागणी असेल, राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजे माहितीच्या अधिकाराची मागणी असेल, ह्या सगळ्या गोष्टीतून आम आदमी पक्षाचा जन्म झाला. तेच अरविंद केजरीवाल जेव्हा सत्ता येते त्यावेळेस मात्र तेच अरविंद केजरीवालांना अटक होते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली. मग हे काय म्हणायचं की जेव्हा तुम्ही एका पक्षाची किंवा एका संघटनेची सुरुवात अशा उद्देशानं करता की तुम्हाला व्यवस्था बदलायची आणि त्याच वेळेस जर तेच अरविंद केजरीवाल सत्तेत येतात तेव्हा मात्र कुठंतरी त्यांच्यावरती आरोप होतात, त्यांना अटक होते. काय ह्या सगळ्या गोष्टीकडे कसं बघा? वरवर अपयश आल्यासारखं वाटतं किंवा थोडंसं नकारात्मक वगैरे वाटतं, पण प्रत्येकच लढाई जी लढली गेली आजवर आणि पुढेही लढल्या जातील त्या सगळ्या जिंकण्यासाठीच लढल्या जातात, पण त्या जिंकल्याच जातात असं नसतं. लढाई आणि ते हरतं म्हणून पुन्हा पुन्हा लढाया करणं टाळायचं असतं असं होत नाही. विश्वासघातही झाल्याची काहींची भावना असते, तर विश्वासघात होतो म्हणून विश्वास टाकणं सोडता येत नाही. कायम कायम आपल्याला विश्वास टाकावा लागेल. आता मला अरविंद केजरीवालांच्या चष्म्यातनं तसे बघणारे लोक टॉन्ट मारत असतात. कमेंटमधनं आता लोक पोहोचतात माझ्यापर्यंत की आम्ही खूप करून पाहिलं, अण्णांचं असं झालं, केजरीवालांचं तसं झालं, तू काय दिवे लावणार आहे वगैरे वगैरे होतं. पण मी त्यांना समजावतो, शेवटी असं आहे 10वीची परीक्षा दिल्यानंतर त्याला तो नापास झाला की लगेच किक आउट करून घरी नाही पाठवून देत. त्याला पुढची मार्च नंतरची ऑक्टोबरची संधी देतात, पुन्हा मार्चची देतात, पुन्हा ऑक्टोबरची देतात,
पुन्हा पुन्हा विश्वास टाकण्याची प्रक्रिया या सगळ्या भूतलावर सुरूच असते. तर राजकारण त्याला अपवाद असण्याचं काही कारण नाही. आणि अरविंद केजरीवालांच्या बाबतीत म्हणाल तर ही फॉट वेल, खूप छान पद्धतीनं ते लढले झगडले. आता मी त्यांच्या जागेवर जाऊन सांगतो तुम्हाला. बघा, आता इथं जमलेले जे लोक आहेत ना, तुमच्या सहित सगळे, त्यांना सगळ्यांना माझ्या तब्येतीची जाम काळजी आहे. सगळेजण म्हणतात लढ बाबा, पण तब्येत पहिली सांभाळ, जरा खाणं पिणं व्यवस्थित कर, आणि तुम्ही खूपच पंगे घेताय, खूप लोकांना शिंगावर घेताय, जरा सिक्युरिटीचं वगैरे बघा, जरा जिल्हाधिकाऱ्यांना सांगून जरा ते घोड्याचं लायसन मिळतं का ते पहा. असं करत असतात एका बाजूला. दुसऱ्या बाजूला आम्ही घाबरतही असतो, पण हे घाबरणं ज्या वेळेला वाढतं ना, त्यावेळेला तुम्ही अपयशाकडे आपोआप जात असतात. पण मी तोपर्यंत या मृत्यूला घाबरणार नाही. तोपर्यंत ही घोडदौड एकदम यशस्वीपणे सुरूच राहील. अनेकांचं अनेक वेळेला लोकांमुळे म्हणा, घरच्यांमुळे म्हणा, किंवा स्वतःच घाबरल्यामुळे या सगळ्या लढाया थोड्या थोड्या कमकुवत होत गेलेल्या आहेत. खूप चांगल्या चांगल्या योद्ध्यांच्या बाबतीतही हेच घडत आलेलं आहे. माझ्या बाबतीत घडलं तर काही फार विशेष घडेल असं मला काही वाटत नाही. मी त्या टीकेच्या तोफेच्या तोंडी जाईलच, मला त्याच्याने काही फरक पडत नाही. मी ते तयारी केलेली आहे. पण माझा आग्रह राहील किंवा हट्ट राहील किंवा जिद्द राहील की आता केजरीवालांचं जिथपर्यंत थांबलं ना, त्याच्या पुढे आता हा जगन्नाथाचा रथ आपल्याला घेऊन जायचा आहे. पण ते फेल झाले म्हणून मी काहीच करू शकणार नाही, या मानसिकतेत मी काही नाहीये, बिलकुलच नाहीये. मी लढणार, मी अजून हा जगन्नाथाचा रथ पुढे नेणार. लोकशाहीला डंक लागू नये, आता लागलेलेच आहेत. ते डंक कसे कमी होऊ शकतील त्यासाठी प्रयत्न करत राहणार. आणि जनताच मालक कशी राहू शकेल, जनतेला सुद्धा अवेअर करतच राहणार. मला पुढचा असा प्रश्न विचारायचा आहे की आता बरीच सामान्य लोकांमध्ये एक परसेप्शन आहे. परसेप्शन म्हणण्यापेक्षा एक त्यांच्या मत आहेत त्यांची अशी की सरळ मार्गी माणूस राजकारणात चालू शकत नाही, किंवा पारदर्शक माणूस, स्वच्छ माणूस. खोट 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 खोट, हजार वेळा खोट. किती टिकतो माणूस हा सरळ शेवटपर्यंत टिकतो. खूप उदाहरणं आहेत आपल्याकडे. लाल बहादूर शास्त्री आहेत, महात्मा गांधी स्वतः आहेत. अजिबात तसं नाहीये, हे सगळं खोटं आहे. आणि काय होतं, जो हरतो ना, तुम्हाला सांगतो, या रणांगणातनं तो जातो. आता भावे जरी गेला ना, तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, हे काही रॉकेट सायन्स नाहीये. तो घाबरलाय आणि तो सरळ राहिलेला नाही. आणि म्हणून तो हरला असं वगैरे काही म्हणायचं नाही. सरळ माणसं टिकतात, सरळ माणसंच पुढे जाऊ शकतात. सरळ माणसांचाच आदर्शवाद हा शेवटपर्यंत घेतला जातो. काही तडजोडी असतात ज्याच्याबद्दल चर्चा चरवण चालू असतं, पण त्यांनी फारसा फरक पडत नाही. मी तुम्हाला सांगतो, आत्तापर्यंतचा माझा प्रवास आम आदमी पार्टीत सुद्धा, आता ती माझी पार्टी नव्हती, मी त्या पार्टीचा एक मेंबर होतो, म्हणून मी लोकांना झिरो बजेट इलेक्शन आणि झिरो बजेट पॉलिटिक्स सांगत नव्हतो. पण संदेश तोच होता, तो फक्त अधोरेखित करत नव्हतो. पण ज्या वेळेला माझं स्वतःचं हे सगळं विश्व तयार झालं, त्यावेळेला मी ठासून सांगू लागलो, झिरो बजेट इलेक्शन, झिरो बजेट पॉलिटिक्स, आणि तेही नोबलीच करायचं आहे, सरळ मार्गानेच करायचंय. सरळ गोष्टी ज्या आहेत त्या पटकन तुटतात, आणि वेडी वाकडी जी वळणं असलेली जी काही झाडं असतात ती लवकर तुटत नाही, त्यांना कोणी कापत नाही. असं सांगून 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 तुम्हाला भीती घातली जाते. तर त्या भीतीचे बळी आम्ही काही होणार नाही. सरळ राहिल्याने सर्वोच्च पदावर गेलेली अनेक माणसं मी तुम्हाला अजूनही दाखवू शकतो, सांगू शकतो. आणि विश्वास ठेवा, मी जर सरळ राहून नापास झालो तर अजून जोरात, याच्यापेक्षा 100 टाइम्स जास्त एनर्जीनी सरळ माणसं राजकारणात येणार आहे. आणि मी परत सांगतो, हे सरळ राजकारणच का बरं माणसाला मोठं करतं, तर राजकारण खऱ्या अर्थाने सुंदर आहे. आपलं संविधान सुंदर आहे. आणि ज्या दिवशी ही सुंदरता प्रत्येकाला ती खात्रीपूर्वक पटेल, त्या दिवशी बरेच बदल आपसुकच होतील. कारण ते काय असं विशेषत्वाने त्यासाठी प्रयत्न करण्याची काही गरज उरत नाही. त्याच्यासाठी फक्त त्याच्यावरचा विश्वास तुम्हाला वाढवावा लागेल, आणि सरळ मार्गी माणसं मोठी होतातच. नक्कीच. आता तुम्ही आलायच राजकीय क्षेत्रात, साधारण 1-1.5 वर्ष झालं इथं येत आहे. आता एक सध्याच्या राजकारणात स्वतःच्या पक्षात 1-1.5 वर्ष, आणि तसा मी संस्थापक राहिलेलो आहे आम आदमी पक्षाचा नाशिकचा, त्यामुळे तो 12 वर्षाचा प्रवास आहे. आत्ताचं जर राजकारण बघितलं तर एक राजकारणामध्ये असं लोक म्हणतात की नैतिकता राहिली नाही, पक्षनिष्ठा राहिली नाही, आणि ज्या काही गोष्टी सुरू आहेत आता, म्हणजे मुख्य मुद्दे बाजूला राहून
म्हणजे राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन राज्याच्या बजेटवर होण्याऐवजी औरंगजेबाच्या कबरीवरती चर्चा होते. अशा काही आता राजकारणामध्ये ट्रेंड अप्स अँड डाऊन्स होत आहेत किंवा भलतेच मुद्दे राजकारणात मोठे होत आहेत. म्हणजे संतोष देशमुख प्रकरण असेल आता बीडचं. मग ह्या गोष्टी आता ज्या व्हायला लागल्यात ह्या सगळ्या राजकारणाकडे तुमचा बघण्याचा नजरिया आता कसा आहे? म्हणजे काय बघताय तुम्ही या सगळ्याकडे? मी 2 भाग करतो याचे. पहिल्यांदा मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, कालचीच घडलेली आहे. मी अजित पवारांची एक क्लिप पाहिली, ते आलेले आहेत कुठेतरी. तर त्यांची ती फॉर्च्युनर जी मॉडर्न आहे ना, आता नवीन सेगमेंट आलेलं, ती अशी भरधाव वेगाने पुढे गेलेली आहे. मग तो पोलीस शिपाई जो आहे तो साईड घेतोय आणि त्यांची ती गाडी लावतोय. मग त्यांची ओरिजिनल तशी सेम मेकची गाडी येते, त्याच्यातनं ते उतरतायत. आणि हेच ते अजित पवार आहेत. त्या अजित पवारांनी सांगितलं होतं कालच, माझ्या माहितीप्रमाणे, सगळे नाटकं जमतात, पैशाची नाटकं काही जमत नाहीत. त्यामुळं शेतकऱ्यांनी पीक कर्ज, आपलं कर्जमाफी होईल या भ्रमात राहू नये, आणि तो पण एक जुमलाच ठरला. तर हे हा एक इन्सिडेन्स की लोक जुमलाच करतायत. आणि दुसऱ्या बाजूला अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना सगळे औरंगजेबाच्या कबरेकडे काय जात आहेत. तर अशा प्रकारच्या पॉलिटिक्सचं काय करायचं? तर त्याला बहुतांश वेळेला ना जनता खूप जबाबदार आहे. जनता ज्या वेळेला असं एखादं हाडूक फेकलं जातं राजकारण्यांकडनं, तर त्यांनीच चघळायला नकोय. ते जनतेने नाकारलं पाहिजे. लोकशाहीचा अर्थ काय आहे? लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य आहे ना. तर याच्यातले लोक जे आहेत ना, ते ज्या वेळेला बिथरतात, बिघडतात, त्यावेळेला ही सिच्युएशन खूप मोठ्या प्रमाणावर बिघडते. आता यावेळेला खूप मोठ्या प्रमाणावर धांदली होणार आहे, हे सगळ्यांना माहिती होतं ना. मग का जबाबदारीने लोक रस्त्यावर उतरली नाहीत? का बळी पडली? लाडकी बहीण असू द्या किंवा वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत येणारे पैसे असू द्या, काहींनी खोटेपणाने पण ते पैसे कमवून घेतले. एकाच वेळेला तुम्ही सारखं 78 वर्ष झाले सारखा दोष त्या राजकारण्यांनाच देतोय. ते राजकारणी म्हणजे कोण आहे? जनतेचं प्रतिबिंब नाहीये का? जनतेतनंच ते निवडून आलेले आहेत ना. आणि मग तेच प्रतिबिंब जेव्हा तिथं दिसतं, तर त्यावेळेला मी वेगळ्या नजरेने काय पाहू त्या गोष्टींकडे? इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम. आता मला ते चेंज करायला मी आलोय, तर त्याचा भाऊ करण्यात काही अर्थ नाही. मला बदलायचंय. पसारा खूप पडलेला. आता कुठल्या तरी कोपऱ्याने मला ते स्वच्छ करत पूर्ण हॉल साफ करायचाच आहे. आणि त्याच्यातल्या खूप अडचणी आहेत. काही ठिकाणी वाळवी पण लागलेली आहे, काही ठिकाणी सडलं पण आहे, काही ठिकाणी जाम झालेलं आहे, चोकअप झालेलं आहे. सगळंच काढायचंय. काढील, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्याचे वेगवेगळे कारण असू शकतील. याला जोडूनच मला एक चर्चा करायची वाटते त्या विषयावरती, की एक काळ होता की सत्ताधाऱ्यांच्या जी काही ध्येय धोरणं आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती विरोधक कडाडून बोलायचा, विरोधक कडाडून आवाज उठवायचा. पण आता विरोधक मला वाटत नाही अधिवेशनात फार बोललेत कुठंच काय, किंवा विरोधकांची मुळात संख्याच फार कमी झाली आहे. विरोधकच सत्तेत ओढून आणले गेलेत, पहिला परिणाम. दुसरा परिणाम की समोरचे जे उरलेले विरोधक आहेत त्यांची यांच्यापेक्षा काही फारशी वेगळी परिस्थिती नाही. जात्यातले सुपात आणि सुपातले जात्यात अशी प्रोसेस राहिलेलीच नाही. आता सगळेच सुपात पण आहेत आणि सगळेच जात्यात पण आहेत. त्यामुळं सगळ्यांना माहिती आहे काचेची घरं आहेत सगळ्यांची. जो चुकून दगड मारेल त्याच्यावर दगड पडणार आहेत, ही हमखास अशी खात्री असल्यामुळं सगळेजण गपगार झालेले आहेत. दुसऱ्या बाजूला जनतेतनं जो रेटा चालायचा विरोधाचा, तो रेटा जनतेतनं कमी झाला. मी वारंवार जनतेकडे नेतोय तुम्हाला, कारण शेवटी आम्ही भारताचे लोक किंवा लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजेच लोकशाही राज्य. लोक बिघडला म्हणून प्रतिनिधी बिघडले, म्हणून प्रशासन बिघडलं, हे तितकंच खरं आहे. मला लाचार राजनेता बनायचं नाही आणि मला जनतेलाही लाचार ठेवायचं नाही, कारण माझं संविधान ना जनतेला लाचार ठेवतं, ना लोकप्रतिनिधींना, ना प्रशासनाला. त्यामुळं खरं जे आहे खडे बोल हे सुनावलेच गेले पाहिजे. लोक बिघडले म्हणून सगळं ताळतंत्र बिघडलं. जर लोक सुधारले, लोक जागरूक झाले, लोक रस्त्यावर आले, लोक प्रश्नकर्ते बनले, लोकांना नाही म्हणायची ताकद आली, प्रचंड इच्छाशक्ती आणि ऊर्जेनं देशभक्तीनं जर प्रेरित होऊन ते देशाचा विचार करायला लागले, तर जरूर बदलेल सगळं. कोण एकाचं काम नाही आहे. लोक म्हटलं ना तर लोकांचं काम आहे. फक्त त्याचं प्रतिनिधित्व कोणीतरी पुढारपण करत असतं. बरोबर आहे. म्हणजे हा मुद्दा तर बरोबरच आहे की लोकांनी ह्या सगळ्यात इन्व्हॉल्व झालं पाहिजे. मला तुम्हाला ह्याला जोडूनच एक विचारायचं आहे की आत्ताची जर घडीला आपण बघितलं तर एक मोठी ताकद आहे
तुमच्या विरोधात, किंवा बदलू पाहणारे कमी आहेत आणि त्यांनी ज्यांनी रूप घेतले ते खूप मोठे आहेत. म्हणजे अगदी थेट बोलायचं झालं तर ते खूप जायंट आहेत, जायंट भांडवलदार आहेत मोठे, आणि त्यांच्याकडे वेगवेगळ्या ताकदी आहेत. म्हणजे थोडक्यात मी म्हणे की नाड्या आहेत प्रत्येकाकडे, प्रत्येकाच्या. ह्याला तुम्ही कसं टॅकल करणार? कारण एक सामान्य नागरिक म्हणून तुम्ही येता, तुम्ही एक निर्भय महाराष्ट्र पार्टी म्हणून येता, तुमच्याकडे झिरो बजेट पॉलिटिक्स आहे. हे पॉलिटिक्स या कॉम्पिटिशन मध्ये कसं टिकणार? कोणत्या मुद्द्यांच्या आधारावर टिकणार असं वाटतं तुम्हाला? निर्भय महाराष्ट्र पार्टीचे 2च महापुरुष आहेत, इतर महापुरुष नाहीत असा दावा नाही, ते सगळेच महापुरुष आहेत. पण आमची अवकात नाहीये जास्त महापुरुषांना पचवण्याची. आम्ही 2च महापुरुष घेतले, त्यांच्याही नखाची सर आम्हाला नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या 2 महापुरुषांना आम्ही पचवण्याचा प्रयत्न करतोय. त्यांच्या सगळ्या विचारांना कृतीची जोड देण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्या वाटचालीमध्ये प्रश्न काय विचारला तुम्ही, की त्या कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही कसं टिकणार एवढ्या मोठ्या लोकांना? तर या 2 महापुरुषांची सुरुवात सुद्धा अशी छोटीच झालेली आहे. 25 मावळ्यांबरोबर स्वराज्याची स्थापना होते काय? आणि हा म्हणता गनिमी काव्याचा वापर करत सगळ्यांना सोबत घेत घेत रयतेचं राज्य स्थापन होतं काय? आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दलित असल्यामुळे एकीकडे चाललेली प्रचंड अवहेलना, प्रचंड त्रास, त्यातनं हा सामान्य मुलगा प्रचंड शिकतो काय आणि भारताचं संविधान करता होतो काय? तर हे 2 आदर्श, बाकीचे आदर्श आहेतच, त्याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. पण आम्ही जे 2 आमच्या पक्षासाठी मूलभूत महापुरुष मानलेले आहेत, त्यांच्याच बाबतीत मी बोलेन. तर त्यांचीच जर सुरुवात अशी आहे, तर मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांना रस्ते नव्हते, त्यांना मोटरसायकली नव्हत्या, ठुरकन बटन दाबलं की लगेच स्टार्ट होणारी गाडी नव्हती, त्यांना आज मी फिल्टरचं पाणी, आता अल्कलाईन पाणी काय सगळं येतंय माझ्या हातात, मला छत आहे. आता बघा मी स्टुडिओत बसलोय, महाराजांना स्टुडिओ नव्हता. आणि सुरतेची स्वारी जी जगप्रसिद्ध आहे, सारखी लोक चगळत राहतात. विचार करा, सुरतेवर स्वारी करताना पुणे जिल्ह्यातनं सुरतेकडे जाताना सगळी जंगलं होती, सगळ्या नद्या होत्या, सगळं ओलांडून जावं लागायचं, पूल नव्हते, हिंस्र श्वापद, आता पट्टेरी वाघ कमी झाले, त्यावेळेला अबेंडन असा स्टॉक होता त्यांचा. त्या सगळ्यांवर मात करून त्यांना जर स्वराज्याचं तोरण लावता आलेले, तर माझ्यासाठी काही फार अवघड गोष्ट आहे असं मला वाटत नाही. आणि तुम्ही सगळे लोक इतके भरकन, आता 19व्या महिन्यातच निर्भय महाराष्ट्र पार्टीला विशेष भारीवाल्यांनी स्वतःहून बोलवलं राव. महाराजांना तर कोण बोलवत पण नव्हतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदतीचे हात एवढे येतही नव्हते, मला तर असंख्य हात आहेत. अक्षरशः माणसं भेटली की खळकण डोळ्यात पाणी येतं. 70-70 वर्षाचे लोक माझ्या पाया पडतात, माझं मन ऊर भरून येतो. सर, काय परिस्थिती आहे की 70 वर्षाचा माणूस, 70-70 वर्षाच्या महिला पाया पडतात. काय सांगू, एवढं का महान कार्य आहे माझं? अजिबात नाही. तर लोक सुद्धा आहे ना या पद्धतीनं प्रेरित होऊन ही सेना बनते. आमच्यासाठी फार मोठं काम आहे असं मला वाटत नाही. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये या महापुरुषांनी, आणि त्यावेळेला इंग्रजांबरोबर लढलेले स्वातंत्र्य सैनिक हे पट्टे खायचे नुसते दनादन, आणि त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा काय, सोलपटेपर्यंत मारायचे काय. आज भावेला अटक करायची म्हटलं की लगेच 1000 लोक त्या नाशिकच्या वेगवेगळ्या चौकांमध्ये जमा होतात, हात नाही लावायचा. आणि अशी सुरक्षा असल्यावर फार मोठं रॉकेट सायन्स आहे असं मला काही वाटत नाही. ते सहजी शक्य आहे, ते आपण करायला पाहिजे आणि आपण करू. तुम्ही सगळेजण साथ देताय मला. तुम्ही थेट घुसताय, प्रशासकीय अधिकाऱ्यांना चिखरडपट्टी काढताय, थेट त्यांच्या शिस्त, लेट येणं असेल किंवा इतर काही भ्रष्टाचार काढताय, त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देताय. या सगळ्या तुमच्या आंदोलनाची म्हणजे स्टाईल जी आहे ती फारच वेगळी वाटते. म्हणजे तुम्ही कुठं कधी कपडे काढून आंदोलन करता, कधी तिथं जाऊन ठाण मांडता वेगवेगळ्या पद्धतीने, कधी रस्त्यावर जाता, रस्त्यावर बोर्ड लावता, अशा निवडणुकीचा प्रचार करता. ह्या सगळ्या मागचा नेमका एवढा अशा पद्धतीचं आंदोलन करण्यामागचा काय तुमचा विद्रोह काय नेमका? बैठक अशी आहे की प्रशासकीय व्यवस्थेला जोड दिलेली आहे आपल्या लोकप्रतिनिधींची. लोकप्रतिनिधींनी अंकुश ठेवायचा आहे प्रशासनावर आणि प्रशासनाने अंकुश ठेवायचा आहे लोकप्रतिनिधींवर. नेमकं या दोघांची झाली आता खूप घट्ट मैत्री. जे दोघांनी एकमेकावर चेक ठेवायला हवा होता त्यांनी एकमेकावर चेक ठेवण्याऐवजी त्या दोघांनी एकमेकाची मैत्री करून 1+1 11 करून घेतलेत. आणि त्या दोघांनी मिळून जनतेला, देशाला, देशातल्या तिजोरींना लुटण्याचं काम चालू ठेवलंय. आणि गोपनीयतेच्या नावाखाली प्रत्येक गोष्ट झाकण्याकडे सगळ्यांचा कल आहे. कारण केलेल्या आहेत चोऱ्या,
त्या चोऱ्या लपवायच्या आहेत तर गोपनीयतेचा शंख करावा लागतोय. आणि त्याच्यामुळे जनता जेव्हा प्रश्न विचारते त्यावेळेला खोट्या गुन्ह्यांची त्यांना एक दांडकी दाखवली जातात आणि मग त्यातून निर्माण होतंय ते सगळं मोठा भस्म्या झालेले लोक दिसत आहेत मला. आणि संविधानामध्ये पारदर्शकता, प्रामाणिकता, कार्यकुशलता, वेगवान काम, जनतेसाठी काम करणारी माणसं हे सगळं सांगितलेलं आहे. पण ते होताना दिसत नाहीये. तर प्रामाणिकता आणि पारदर्शकता हा मूळ गाभा आहे आपल्या संविधानाचा आणि तोच लपवला जातोय, तोच थांबवला जातोय. जनतेचा तोच अधिकार काढला जातोय आणि खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत प्रश्नकर्त्यावर. त्यामुळे प्रश्नकर्ता जो आहे तो जन्माला येणारा तोच थांबलाय. मग काय केलं पाहिजे? थेट अंगावर गेलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे? पारदर्शकता पाहिजे ना. तर मग आता सध्या दिलंय आपल्या हातात ते 2G 3G 4G 5G 6G काय काय आलेलं आहे. त्याच्यात घोटाळे होऊन का होईना आपल्यापर्यंत पोहोचलंय. मग त्याचा वापर झाला पाहिजे. आणि पारदर्शकतेसाठी जबरदस्त टूल आहे ते. तर सोशल मीडियाचा बोलबाला आहे सगळीकडे. सगळ्यांनी तो वापरला पाहिजे. मला ते पहिल्या दिवसापासून जे मी ताडलं माझ्या व्यवसायामध्ये, मी पहिल्यांदा फेसबुक लाईव्ह करायला सुरुवात केली आणि मग मी म्हटलं अरे हे सगळे लोक आहेत ना, हे यांना लाईव्ह मध्ये घ्यायचं. काय उत्तर देतात ना ते लाईव्ह मध्ये पकडलं पाहिजे. त्याच्याने लोकांचा पण कॉन्फिडन्स वाढणार आणि हा माणूस बोलताना हजारदा विचार करेल. म्हणून हा डायरेक्ट अटॅक करणं आपण सुरू केलं आणि मग त्याच्यावर वेगवेगळे कंगोरे सुरू झाले. काय इथे लाईव्ह करता येत नाही, ही गोपनीयतेचा भंग होतो वगैरे वगैरे. तर मी आता विषयच भारीच्या सगळ्या व्ह्युअर्सना स्पष्टपणानं लक्षात आणून देतो. इंडियन सिक्रेट ऍक्ट जो आहे तो जिथे लागू, म्हणजे उदाहरणार्थ मिलिटरी असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल आणि अशा संरक्षणाच्या संदर्भातल्या आस्थापना जिथे गोपनीयतेचा भंग होऊ नये त्यासाठी इंडियन सिक्रेट ऍक्टचा बोर्ड जिथे लावलेला आहे त्या जागा सोडून तुम्हाला सर्वत्र फेसबुक लाईव्ह, इंस्टाग्राम लाईव्ह, ट्विटर सगळं जे पाहिजे ते करता येतं. फोटोग्राफ्स काढता येतात, प्रॉब्लेम नाही. दुसरा प्रॉब्लेम आहे महिलांचा. पण ज्या महिला सरकारी सेवेत, प्रशासनात आहेत, लोकसेवेत आहेत, अशा सगळ्या महिला, या महिला नसून त्या कर्मचारी आहेत, त्या अधिकारी आहेत आणि त्या महिला कर्मचारी आणि अधिकारी असल्यामुळे त्यांना लिंगभेद करता येणार नाही. कारण त्यांना पगार हा पुरुषा इतकाच दिला जातो. त्यामुळे त्यांचा जो काही विनयभंगाचा विषय आहे तो इथे उपस्थित होता कामा नये. आणि 353चे गुन्हे दाखल करण्याची फॅशन, 354चे गुन्हे दाखल करण्याची फॅशन जी आलेली ती मोडकळीस आणायची असेल तर त्याला हे फेसबुक लाईव्ह हे एकमेव उत्तर. व्हिडिओग्राफी केली ना तर ती तुम्ही टॅम्पर करता असा सगळ्यांचा होरा असतो. पण लाईव्ह असलं ना पुन्हा एकदा ऑर्गॅनिक, ते ऑर्गॅनिकच असतं. आणि मग ते ओरिजिनॅलिटी मेंटेन करण्यासाठी लाईव्हचा आधार घेतला. पण गेल्या 1.5-2 महिन्यापासून आम्ही प्रचंड दुःखी आहोत. आता सध्या लाईव्हचं त्यांनी लिमिट 30 दिवसाचं केल्यामुळं आता आम्हाला व्हिडिओ जास्त बनवावे लागतायत किंवा म्हणजे लाईव्ह केलंय ते डाउनलोड करून मग परत त्याचे व्हिडिओ बनवावे लागतायत. पण त्या माध्यमातून लोकांनी तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि तसं केल्याशिवाय शेवटी असं आहे, आपण स्वातंत्र्य मिळवताना ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज केल्या त्याला इंग्रजांनी 100% अतिरेकच म्हटलं, अतिरेकीच म्हटलं. आता आपण काश्मीरला सेपरेट होण्यासाठी जे आग्रह धरतात त्यांना आपण अतिरेकीच म्हणतो. आणि आता आपल्या देशात काळ्या इंग्रजांपासून सुटका करून घ्यायची असेल तर जो माझ्यासारखा अतिरेक करेल त्याला अतिरेकीच म्हणतायत. काही फरक पडलेला नाहीये. पण तसं केल्याशिवाय तरुणोपाय उरला नाही. म्हणून मी हे करायला गेलो. पण आज मला खूप समाधान आहे. मी ते करत गेल्यामुळं देशभर सगळे लोक हेच करताय. आता महिला सुद्धा जात आहेत बेधडक बिंदास्त. आता थर्ड आय नावाचं जे हे येतंय ऍप, त्याचा लोक बखूबी वापर करत होते. पण आता जेव्हा सगळीकडे मोकळं, आता कालच आम्ही याला गेलेलो अंबाडीला, तुमच्या भिवंडीच्या जवळ DYSPच्या कार्यालयात बेधडक बिंदास्त 1-1.5 तासाचं लाईव्हच केलंय आणि व्हिडिओ शूटिंगही केलंय. काहीच प्रॉब्लेम आलेला नाहीये. सर्वत्र जातो आम्ही, सर्वत्र लाईव्ह करतो. आता परवा मी आमच्या नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमधल्या ICUचं सगळं लाईव्ह केलेलं आहे सिव्हिल सर्जनला सोबत घेऊन. कालचे DYSP म्हणालेच, मला विचारता काय म्हणे, तुम्ही करताच आहे म्हणे लाईव्ह. तर त्यामुळे तो विरोध आता संपलाय. जनतेनं खूप बिंदास्तपणानं हे लाईव्ह केलं पाहिजे. आणि लाईव्ह मध्ये काय होतं,
ते बरोबर शब्दात सापडतात. आणि आता कालच्या लाईव्ह मध्ये DYSP म्हणालेत सगळ्यांनी 200-300 काय तुमच्या तक्रारी आहेत त्या सगळ्या तक्रार अर्ज माझ्याकडे द्या, मी त्या सगळ्यांची छाननी करतो, त्याचा सगळ्याचा तपास करतो, ज्याच्यात FIR दाखल करायची गरज आहे FIR दाखल करतो, जिथे NC दाखल करायची गरज आहे तिथे NC दाखल करतो आणि सगळ्यांच्या तक्रारी घेतो. मग ते कुठे आता ऑन कॅमेरा आहे सर. हा फायदा आहे म्हणून असं थेट भिडायचं, थेट लढायचं. आणि जेव्हा संविधानानं कायद्यानं तुम्हाला जर हा सगळा स्वातंत्र्याचा भाग हातात देऊन सुद्धा तुम्हाला जर समजत नसेल, जाणीव येत नसेल, तर सगळं दुर्भाग्य आहे आपलं. तर ते माहिती असल्यामुळे ते आपण करतोय आणि सगळ्यांना करायला भाग पाडतोय. एवढं सगळं करताय, एवढं सगळं शिंगावर घेताय, भीती वाटत नाही का तुम्हाला? हा वाटते बरं का भीती. मी स्पष्ट बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. बघा तुम्ही अनेकदा बोलताना ज्या वेळेला ती एकदम अशी तापलेली सिच्युएशन असते, सगळ्यांना मी विनंती करेल त्यावेळेला आमचा कॅमेरा बघा. मी जर माझ्या हातात कॅमेरा असेल ना, थोडंसं शिवरिंग चालू असतंय बघा असं या पद्धतीचं. शब्द जे आहेत, आता परवाच्या एका भांडणामध्ये मी जे उत्तर देतोय त्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्याला, तर त्याच्यामध्ये एक वाक्य माझं असं फंबल झालेलं आहे. तर तो भीतीचाच भाग आहे. लपवायचं काय? मी काय राग फासडलेला साधू नाही हिमालयातला. राग मद काय म्हणतो ना, राग लोभ मद मत्सर मोह माया हे सगळ्या षड्रिपूंनी मी ग्रासलेलं आहे. घाबरतोच. पण मग ते घाबरणं कितपत आहे? 3%, 4%, 96% निर्भयता आहे, 97% निर्भयता आहे. पण घाबरत नाही असं विधान करून मी लय काहीतरी यागळा असलं काय नसते. घाबरायला होते, चांगली फाटते, हातभर फाटते. काय वाटतं आता एकूण, आता आपण थोडं शेवटाकडे येतोय, काय तुम्हाला तुमच्या दृष्टीने काय वाटतं सध्या जनतेचे प्रश्न कोणते आहेत असं तुम्हाला वाटतंय? तुम्ही एक पॉलिटिशियन म्हणून आता इस्टॅब्लिश होताय, तर काय प्रश्न दिसत आहेत आणि कशा पद्धतीने काम करताय? जनतेचा सगळ्यात पहिला मूलभूत प्रश्न, तिची स्वतःची तिजोरी सांभाळायला त्या तिजोरीची चावी जनतेने ज्यांच्या हातात दिली तीच तिजोरी सांभाळणारे तिजोरीतलं सगळं माल मटेरियल खातायत. पहिला प्रश्न जनतेसमोर हाच आहे. चोराच्या हाती तिजोरीच्या चाव्या, हा पहिला प्रश्न आहे जनतेसाठी. दुसरा, या चोऱ्यांमधून वाढते खूप मोठ्या प्रमाणावर महागाई आहे, बेरोजगारी आहे. प्रश्न 78 वर्षापूर्वी जे होते तेच आहेत, फक्त आता त्याचं थोडंसं स्वरूप बदललं. बेरोजगारी आहे म्हणजे काय? तर जे शिक्षण मिळतंय त्या शिक्षणातनं जे तरुण बाहेर येत आहेत त्यांच्या शिक्षणाच्या साजेशा अशा नोकऱ्या ज्या आहेत त्या मिळत नाहीयेत त्यांना, त्या देणं खूप जरुरी आहे. आणि विकासाच्या नावाखाली 10 रुपयामध्ये होणारा विकास 1000 रुपयात करवला जातोय. म्हणजे भ्रष्टाचार फार मोठ्या प्रमाणावर आहे. आणि भ्रष्टाचाराला शिष्टाचार, भ्रष्टाचाराला सन्मान, भ्रष्टाचाराला प्रतिष्ठा मिळालेली आहे, ती काढली पाहिजे. हा पण फार मोठा प्रश्न आहे. या सगळ्या प्रश्नांबरोबर भ्रष्टाचाराला मिळालेली प्रतिष्ठा, आणि आता लग्नाच्या बैठकांमध्ये मुलाला जर अँटी करप्शन मध्ये जर ट्रॅप केलं, आम्ही 1 कोटी तर हुंडा द्यायला तयार आहोतच, पण हा तहसीलदार हा जर अँटी करप्शन मध्ये ट्रॅप झाला तर त्याला सोडण्याचे रस्ते तुमच्याकडे आहेत का? हे मुलीचा बाप ज्या वेळेला मुलाला आणि मुलाच्या बापाला विचारायला लागलाय तर हे फार मोठं अधपतन आहे. म्हणजे इतक्या टोकाची प्रतिष्ठा त्या भ्रष्टाचाराला मिळते आहे. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे माझ्यासाठी. आणि ज्या गोष्टी संविधानामध्ये मोफत द्यायच्या ठरल्या आहेत, शिक्षण आणि आरोग्य, ते मिळतच नाहीये. शिक्षणाचं बाजारीकरण नव्हे, काळा बाजारीकरणच झालेलं आहे. तर त्याच्यावर मात झाली पाहिजे. आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आजपर्यंत 78 वर्षात कोणता सत्ताधारी सोडवण्याची मानसिकता किंवा इच्छाशक्ती ठेवून नाहीये. आम्ही ती इच्छाशक्ती ठेवून आहोत. त्या इच्छाशक्तीच्या जोरावर ते प्रश्न सोडवण्यासारखे, त्याच्यात कुठलंही रॉकेट सायन्स नाहीये, ते सोडवलेच पाहिजे. या सगळ्या गोष्टी आम्ही घेऊन चालतोय. आणि असे लोकप्रतिनिधी हवेत, असे प्रशासनातले अधिकारी हवेत, जनतेच्या डोळ्यात डोळे घालून तिची खरी समस्या काय आहे ती जाणून घेऊन त्याच्यावर तत्परतेनं, पारदर्शकतेनं, प्रचंड वेगानं उत्तर देणारी लोक, सोल्युशन काढणारी लोक हवी आहेत. ती आमच्या निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये आम्ही जन्माला घालतो आहोत. या पद्धतीने आमचा कारभार चालू आहे. काय राजकीय महत्वाकांक्षा आता तुमची इथून पुढे? सरळ आहे, कारभार हातात आला पाहिजे. पण ते परत एकदा सांगतो, उंटाचा मुका लगेच घ्यायचा नाही. आपण रस्त्याने चालतो आहोत. फायनली उद्देश विधानसभा, लोकसभा हेच आहे. कारण तिथूनच सगळे कायदे बनतात. राजकारण सुंदर आहे.
या सुंदर राजकारणात ही सुंदर सुंदर माणसं तिथंच जाऊन बसतात, तेच सुंदर सुंदर कायदे करू शकतात. म्हणून तो फायनल रस्ता तोच आहे. आम्हाला जायचंय विधानसभेकडेच. ऑल ट्रेन गोज टू व्हीटी ओनली. तर आमची पण ट्रेन जाणार आहे ती लोकसभेत, आमची ट्रेन जाणार आहे ती विधानसभेत. त्याच्यात काही वेगळं नाहीये. महानगरपालिकांच्या सभागृहात जाणार आहे, नगरपालिकांच्या सभागृहात जाणार आहे, ग्रामपंचायतीच्या सभागृहांमध्ये आम्ही जाणार आहोत. आणि ते लपवण्याचं काही कारण नाही. ताकाला जायचं आणि भांडं लपवायचं अजिबात जमणार नाही. तुम्ही घाबरता का विचारलं तर आम्ही सांगतो चांगले हातभर फाटते, पण फाटलेली शिवून घ्यायची आणि कामाला लागायचं. तसलं आम्हाला हो मुख्यमंत्री व्हायचंच आहे, आम्हाला पंतप्रधान व्हायचंच आहे, आम्हाला नगराध्यक्ष, महापौर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सगळं सगळं व्हायचंय, राज्यपाल व्हायचंय, राष्ट्रपती व्हायचंय. तुम्हाला शुभेच्छा खूप खूप त्यासाठी. नक्कीच. मला आता आपण शेवटाकडे येतोय. मी काही व्यक्तींची नावं घेईल, त्याबद्दल तुम्ही फक्त एका वाक्यात मला त्यांच्याबद्दलचं तुमचं मत सांगायचं. पहिलं नाव आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. जुमलेबाज. एकच शब्द काफी. जुमलेबाज. अच्छा. राहुल गांधी. राहुल गांधी मॅच्युअर्ड नाही आजही असं वाटतं. अच्छा. देवेंद्र फडणवीस. अहंकारी. एकनाथ शिंदे. थोडा कामसू थोडासा भामटा. अजित पवार. बेरकी आणि डोळे मिटून दूध पिणारी मांजर. सर्वात शेवटी शरद पवार. शरद पवार. एवढा पॉज घेतलाय मी, म्हणजे खूप महाभयंकर असं काही आहे, पण त्याचं मला आता विशेषण आठवत नाही मला, पण खूपच महाभयंकर. जाता जाता तुम्ही एकूण जे काम करताय खरंच कौतुकास्पद आहे, नक्कीच कौतुकास्पद आहे. आणि जनता म्हणून जनतेचे काय अधिकार आहेत हे त्यांना जाणीव करून देणं खऱ्या अर्थानं खूप मोठी गोष्ट आहे. आणि संविधानासारखी पवित्र गोष्ट टिकवत आहे याचा खऱ्या अर्थानं लोकांनाही अभिमान आहे. आम्ही आज तुमची पॉडकास्ट घेतोय, आम्हालाही तुमचा अभिमान आहे. काय वाटते, कोणाला फोन करू वाटतं आणि कोणापाशी व्यक्त होऊ वाटते, कोणापाशी रितवू वाटते तुम्हाला? मला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी बोलायला खूप आवडेल. आणि मला जे प्रश्न पडलेले आहेत आता सध्या आणि जनता ज्या प्रश्नांमध्ये अडकलेली आहे त्या प्रश्नांची उकल खरं तर या भारतीय संविधानात केलेली असताना सुद्धा लोक आजही अडकलेले का आहेत, तर हा प्रश्न त्यांना मला विचारावा वाटतं आणि थोडंसं मन मोकळ्या त्यांच्याशी गप्पाही माराव्या वाटतं. हॅलो, हा साहेब बोलतायत? हा नमस्कार. मी जितेंद्र भावे बोलतोय, संस्थापक अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी. बाबा बोललं तर चालेल ना? मला आता सध्या पक्षाचं काम करत असताना रस्त्यावर उतरून जनतेशी मी थेट बोलतोय. जनता खूप समस्यांनी ग्रस्त आहे आणि ती समस्यांनी ग्रस्त राहू नये म्हणून तुम्ही जे संविधान दिलं त्या संविधानाचा आत्मा म्हणजे जनता मालक हाच कुठेतरी हरवल्यासारखं दिसतंय. आणि संविधानाची जी काही अंमलबजावणी करणारे हात आहेत ते कुठेतरी मला मातीचे दिसत आहेत. तर याच्यावर उत्तर काढण्यासाठी दुसरं संविधान रचावं लागतं की काय अशी भीती वाटते. तर आत्ता याच्यावर सध्या सोल्युशन काय देऊ शकाल हा मला पडलेला प्रश्न आहे, तोच मला तुम्हाला विचारावा वाटतोय. बाबा, दुसरा मुद्दा मला खूप गंभीरपणानं सांगावा वाटतो की ज्या लोकप्रतिनिधींचा या निवडणुकांच्या माध्यमातून जन्म झाला, ज्यांनी खरं तर या जनतेची सेवा करायला हवी होती, त्यांनी स्वतःची सेवा करणं आरंभलंय आणि त्यांच्या 17 पिढ्यांचा उद्धार ते करून घेताना दिसतंय. आणि त्यामुळे इतका व्यथित झालोय आणि इतका उद्विग्न मनाने तुम्हाला मी हा प्रश्न विचारतोय की मला ते सोल्युशनच दिसत नाही. ते सोल्युशन जर दिसलं तुमच्या माध्यमातून, ते मला मिळालं तर माझं मन कुठेतरी प्रफुल्लित होईल. आणि हे सगळं करत असताना प्रशासकीय यंत्रणा जी उभारली गेलेली आहे संविधानाच्या माध्यमातून, ज्यांनी यांच्यावर अंकुश ठेवायचा आहे या सगळ्या लोकप्रतिनिधींवर, आणि ज्या लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर अंकुश ठेवायचा आहे ते दोघंच खूप चांगले गट्टी यार झालेले आहेत. आणि ते दोघांची यारी दोस्ती इतकी फेमस झालेली आता ते दोघं मिळूनच या देशाची बाबा तिजोरी लुटताना दिसत आहेत, सामान्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण करतायत, लोकांना एक श्वास सुद्धा सुखाचा घेऊ देत नाहीयेत. अशी 2025 मध्ये परिस्थिती आहे. तर त्याचं सुद्धा सोल्युशन मला तुमच्याकडनं हवंय. आणि हे उत्तर जोपर्यंत मिळत नाहीये तोपर्यंत मी स्वतः संघर्ष करतोय. हा संघर्ष करत असताना मी कायद्याच्या चौकटीत राहून
संविधानालाच प्रमाण मानून संविधानाच्याच सगळ्या नियमांना बांधून घेऊन हा संघर्ष करतोय. आणि त्या संघर्षामध्ये मात्र मी जीवित राहतोय, मी जिवंत राहतोय, सामान्य माणूस जिवंत राहतोय. हीच काय ती उपलब्धी आहे. आणि संघर्ष करण्याचं स्वातंत्र्य जे आहे ते मात्र मी मनमुरादपणे अनुभवतो आहे. आणि हे करत असताना जनतेला पुन्हा 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 जनताच मालक आहे याची अनुभूती पण देतोय, आठवणही करून देतोय. तर आता हे सगळं जोरकसपणानं करायचं असेल तर तुमच्याकडे काय सोल्युशन आहे? कारण मला पण माझं स्वतःचं काम आहे. मी हे काम कितपत करत राहावं, हे काम त्यांचं जनतेने स्वतःनीच करावं असंच प्रयोजन तुम्ही करून ठेवलं होतं. पण आज ते माझ्यासारख्या लोकांना, अनेक लोकांना ते करावं लागतंय. तर आमच्यासारखे मध्यस्थ हे त्यातनं डिलीट झाले पाहिजे. म्हणून पण काय सोल्युशन आहे ते पण आम्हाला सांगा प्लीज. हॅलो हॅलो, हा कोण बोलतंय? काय सामान्य माणूस असं कधी नाव असतं का? हो ना, सामान्य माणूस हे कळलं ना. पण सामान्य माणसाला काहीतरी आई वडिलांनी नाव ठेवलं असेल ना. नाव सांगा प्लीज. नाहीच सांगणार? भलते जिद्दी बाबा तुम्ही. बरं बोला, सामान्य माणूस बोला, काय म्हणणं आहे तुमचं? हा, जॉब नाही मुलीला. बरं, हा बरं, त्याचं सोल्युशन काढता येऊ शकेल, काही अडचण नाहीये. अजून काय अडचण आहे तुमची? लाईट लागत नाहीत. सगळे प्रश्न, सगळ्या समस्या मलाच देणार आहात का? जे लोक तुम्ही निवडून दिले, जी प्रशासकीय यंत्रणा उपलब्ध आहे त्यांच्याकडनं सोल्युशन निघतच नाही का? नाही ना. बरं बरं, मग करता येईल, त्याच्यावरचे सोल्युशन्स काढता येईल. तुम्हाला काय करायला हवं माहितीये का? की माझ्यासारखा हा तिसरा पर्याय तुमच्या समोर आल्याच्या नंतर तोही तुम्ही खूप व्यवस्थित वापरताय, त्याचं कौतुकच आहे. पण मूलभूत प्रश्न सोडवताना तुम्हाला ज्या मूळ व्यक्तींना कॉन्टॅक्ट करायला पाहिजे ते तुमच्याच्यानी तुम्हाला का जमत नाही मला ते सांगा बरं. तुम्ही थेट MSEB मध्ये का जात नाही आहात? मुलीला जॉब पाहिजे, मान्य मला, पण थेट मी कसा देऊ शकेल? तिच्यामध्ये आता काय, कोणत्या प्रकारचे कोर्सेस देऊन काय बदल केले पाहिजे, काय मागणी आहे जॉबसाठीची, त्याची पूर्तता तुम्ही का करू नाही शकले? तर तशा पद्धतीचा जर प्रयत्नवाद झाला असता तर हे प्रश्न तुमच्या पुढे आले नसते. नाही, सारखं सारखं आहे ना, तुम्ही इतरांना दोष देणं प्लीज थांबवा. तुम्ही स्वतः देश म्हणून स्वतःची जबाबदारी किती घेतली आहे? घेतलीये का कधी? देश म्हणून कधी जगण्यासाठी कधी एखादा श्वास घेतल्याचं आठवतंय का? जरा प्लीज, घरातच असाल तर जरा आरशासमोर उभे राहा. विचारा तर बरं, स्वतःला प्रश्न विचारा तर बरं प्लीज. कुठे तुम्ही बिल्डिंग मध्ये राहता का? किती जिने आहे बिल्डिंगला? 3 माळ्याची आहे. म्हणजे स्पष्टपणाने 6 ते 8 जिने आहेत माझ्या माहितीप्रमाणे. कधी एखादा झाडू मारला का हो त्या जिन्यात? मेंटेनन्स देता म्हणजे संपलं सगळं, असं नाही चालणार. स्वतः कधी झाडू मारताना तुम्ही स्वतःला अनुभवलंय का? तुमच्या घरातल्यांनी कमीत कमी पॅसेज साफ केला असं घडलंय का कधी? नाही ना. खाली मुलं क्रिकेट खेळत होते, परवाच्या दिवशी तुमच्या इथली स्ट्रीट लाईट फुटली, खंत वाटली का हो की माझी लाईट फुटली म्हणून? नाही ना. ST मध्ये लोक पचापच पचापच थुंकत होते तुमच्या समोर, कधी त्यांना थांबवावं वाटलं का? कधी पुढाकार घ्यावा वाटला का? कधी विरोध करावा वाटला का? कधी भूमिका घ्यावी वाटली का तुम्हाला? आणि हे सगळं न केल्यामुळेच आज जितेंद्र भावे जन्माला आल्या आल्या तुम्ही त्याच्याकडे प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. तर खरं तर तुमच्यापासून या गोष्टींना सुरुवात व्हायला पाहिजे. म्हणूनच हे दुर्भाग्य आहे की 78 वर्षानंतर सुद्धा तुम्हाला एक जितेंद्र भावे लागतो. खरं तर तशी प्रोव्हिजनच नाहीये. प्रशासकीय यंत्रणा आहे, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचा व्यवस्थित तुम्ही वापर जागरूकपणे करायला पाहिजे. तुम्ही स्वतः जागरूक राहिलं पाहिजे. तुम्ही देशाप्रती तुमची जी कर्तव्य आहेत, तुमच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या तुम्ही पार पाडल्या. भाषण देतो म्हणजे आता तुम्ही प्रश्नांची सरबत्ती एवढी लावली आहे तर काही गोष्टींची जाणीव तुम्हाला करूनच द्यावी लागेल ना. कितपत मी लाचारीनं बोलू तुमच्या बरोबर? सगळे नेते तुमच्याशी बोलतात दादा दादा भाऊ भाऊ करून, म्हणून मी पण तसंच बोलू का? नाही होणार तसं. आता निक्षून 4 गोष्टी तुम्हालाही सुनावल्या पाहिजे.
मी तुम्हाला लाचार होऊ देणार नाही. स्पष्टपणानं माझं काय म्हणणं आहे ते मी मांडीन, पण तुमच्यासाठी जरूर भांडीन, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्ही म्हणाल मी खूप लीन दीन लाचार होऊन खूप मृदू भाषेत तुमचा खूप आदर करत, खूप संयमाने, खूप संयत भाषेत, खूप मृदू भाषेत तुमच्याशी संवाद साधावा, तर ते काही माझ्याच्यानी जमणार नाही. हो, मलाही लाचार करू नका आणि तुमच्याही प्रतिष्ठेला मी ठेच पोहोचू देणार नाही. थोडंसं प्रत्यक्ष येऊन जर भेटलात तर मला तुमच्याशी आणखीन विस्ताराने बोलता येईल. आपण दोघं मिळून संविधानाचा अभ्यास करू, दोघं मिळून आपली जबाबदारी, आपली कर्तव्य याच्यावरही उजळणी करू आणि मग देश आवरायचा सावरायचा तो कसा काय हे आपण जरा ठरवून घेऊया. सॉरी हा, तुम्हाला राग आला असेल तर आय एम व्हेरी सॉरी. येत आहे? ओके, थँक्यू सो मच. याच मुद्द्याला इथं आपण आता थांबतोय. पॉडकास्ट बारीच्या पहिल्याच एपिसोडसाठी जितेंद्र भावे सर आज आपल्यासोबत होते. त्यांचे खूप खूप आभार विशेष भारीकडून. खऱ्या अर्थानं सर म्हणजे मला स्वतःला फार भरून आलंय की कुठंतरी आत्ताच्या काळामध्ये संविधानाची पायमल्ली राजकारण्यांकडून पण होते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून पण होते. संविधानाला महत्व तितकंसं राहिलेलं नाहीये. ज्या ग्रंथाच्या आधारावर आपला देश चालतो, आपली जनता त्या गोष्टीच्या आधारावरती चालते, त्याच गोष्टीचं जर आपण पालन करत नसेल तर ते खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे. आणि त्याच गोष्टीच्या विरोधात भावे सर आज आवाज उठवतायत. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या थेट कार्यालयांमध्ये जात आहेत, आंदोलनं करतायत, आवाज उठवतायत. आता आपली गरज आहे त्यांना, आपली वेळ आहे. आपणही त्यांच्या पाठीमागे उभं राहूयात आणि संविधानाला नक्कीच वाचूयात. आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. कशा पद्धतीचे व्हिडिओज तुम्हाला हवेत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जितेंद्र भावे सरांना जाताना मी खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आजचा हा एपिसोड आपला इथेच संपला असं जाहीर करतो. आणि जर हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला जरूर लाईक करा, शेअर करा. सोबतच असेच नवनवीन पॉडकास्ट पाहण्यासाठी आपला पॉडकास्ट भारी हा सेगमेंट आता इथून पुढे कंटिन्यू चालू असेल, तो पाहत राहा. आणि विशेष भारी तुम्ही बघतायच, असंच प्रेम देत राहा. विशेष भारीला सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी FB या आपल्या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.